त्याच्यामुळे आमचे पिके बी वाळे जनावरांना पाणी मिळाले बघा आता हा 10 सुंदर तुम्हाला की बघा कसं असतं शेतकऱ्याचं कोण कैवारी आहे का बघा. शेतकऱ्याच्या नावानं मतं मागणारे भरपूर आहेत. काय कारण आहे 100-200 म्हणजे परिसरातील पूर्ण शेतकरी एकत्र आहेत, आक्रोश व्यक्त करत आहेत एमएससीबी कार्यालयावर. मोठं प्रोसिजर आहे साहेब. आल्या कारणाने सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश झालेला आहे. शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी 1 महिना 2 महिना 3 महिना अशा प्रकारची आश्वासने दिलेली आहेत. आजही आपल्या देशामध्ये कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना विद्युत आपण पुरवठा करू शकत नाही सर. नाही याच्याकरता कसं असतं शेवटी आमच्या ते जे गुत्तेदार करणार आहे त्याला डिपॉझिट भरायला लावते, तिची हमी घेते. नाही अडचण होतं. आपला देश विश्वगुरु बनत आहे असं प्रधानमंत्री नेहमी म्हणतात सर. तुम्हाला आता मी सांगतो नाही, करणार आहे परंतु तिथे ते प्रोसिजर आहे ते लई वेळ जाणार आहे तिचं. आम्ही केलेलं नाही. एकूणच शेतकरी या ठिकाणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय सर? पूर्वी आपला 24 ते 48 तास ट्रान्सफॉर्मर मध्ये आता आम्ही हमिंगो येतात तर 24,000 हमिंगो 48 तास 48 तास 48 तासामध्ये जर नाही झालं तर हे शेतकरी जे संतप्त जमा आहे हे काय करेल सर? साहेब एवढा 1 मिनिट आहे का. ही भेडचा संभाजी गीते आहे ही वाल्मिकी कराडची अवलाद आहे. शेतकऱ्याचा 6 सबस्टेशन घेतलाय आणि काय टॅप ओपन करून आपण 8 तास आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून. उमरगा तालुक्यात वारंवार होत असलेल्या वीज खंडितीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेत. येणगूर परिसरात वेळेवर वीज मिळत नसल्याने पिकांचं नुकसान होत असून पाणी पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झालाय. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी निवेदन देत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने नववर्ष शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. उमरगा तालुक्यातील येणगूर, डाळिंब, कोरळ, सुपतगाव, नळवाडी, काटेवाडी, करवंजी अशा 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांनी वारंवार वीज खंडिती, कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर आणि वायरिंगची दुरावस्था याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे लेखी निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी येणगूर येथील एमएससीबी कार्यालयावर मोर्चा चढवला. हे आंदोलन केलं किंवा उस्मानाबादला जाऊन साहेबाला भेटून बोलून आलो तेव्हापासून हे कामाला गती. त्याबद्दल आम्ही सगळेजण साहेबाचं अभिनंदन करतो की आपण लक्ष देऊन हे काम चांगल्या प्रकारे म्हणजे लवकरात लवकर घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. परंतु साहेब वस्तुस्थिती अशी आहे, आपण ज्यावेळेस तुम्ही स्वतः गुत्तेदारला त्या ठिकाणी बोललेला होता 8 दिवसाचं त्यांनी वेळ दिली होती, आपल्याला आपण 15 दिवसाची वेळ दिली होती, तरी पण झालं नाही. ज्या अडचणी होत्या तुम्ही सांगितल्या ठीक आहे आम्ही त्या मान्य करू. आता तुम्हाला आमची विनंती तुम्हाला एवढीच आहे, गुत्तेदार जे सांगते ना साहेब काम अडवलेलं आहे ते अडवलेलं काम खूप म्हणजे हे नाही जास्त नाहीत. असं एक बी पोल अडवलं तर तिनं 10 पोल अडवले म्हणून सांगते. म्हणजे तिला फक्त डिले जे होलेलं आहे ते आपल्यावर ढकलून मोकळं व्हायचं. तर ह्यासाठी तुम्ही त्यांना तंबी द्या आणि तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर जर चालू होत असेल आजच्या घडीला, उद्या जर चालू होत असेल तर आहे त्या कंडिशनला शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा कसं करता येईल त्यासाठी साहेब नियोजन लावावं ही पण विनंती राहील आमची. या आंदोलनादरम्यान NTVने थेट महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. निवेदन देऊनही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असे थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याच्यामुळे आमचे पिके बी वाळे जनावरांना पाणी मिळाले. बघा आता हा 10 सुंदरवाडी शिवारामध्ये एक काम करायला झालं की थांब जरा. सर मामा 1 मिनिट सर आपली ओळख सांगा. मी गायकवाड आहे सर. बोला कार्यकारी अभियंता तुळजापूर विभाग नंदकुमार काळे. सर काय कारण आहे 100-200 म्हणजे परिसरातील पूर्ण शेतकरी एकत्र आहेत, आक्रोश व्यक्त करत आहेत एमएससीबी कार्यालयावर. आज या ठिकाणी ही गरज काय भासते सर शेतकऱ्यांना? सर्व शेतकरी जमलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे यांना शेतीपंपाला विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत नाही, पहिली अडचण. आणि जो होतोय तो अखंडित होत नाही. तर महावितरण कंपनीकडून याबाबत तिथं रोहित्राची पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याचं काम 1 वर्षापूर्वी मंजूर झालं होतं. परंतु सदरचं काम हे इलेक्ट्रोपात या कंपनीला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून तो विलंब झाल्या कारणाने सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश झालेला आहे. शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी 1 महिना 2 महिना 3 महिना अशा प्रकारची आश्वासने दिलेली आहेत. परंतु त्या कंपनीकडून निर्धारित वेळेमध्ये ते काम पूर्ण न झाल्यामुळे आज अखेरीस शेतकरी
आंदोलनावरती उतरले. आज या ठिकाणी सर्वांना पुनश्च एकदा शेतकऱ्याला न्याय मिळणार का सर तुमच्या माध्यमातून का कंपनीकडे बोट दाखवणार नाही, तुम्ही? 100% आपण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच प्रयत्नशील आहोत. आज या ठिकाणी आमचे धाराशिव जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता देखील आलेले आहेत. 3 दिवसापासून आमची सर्व यंत्रणा, महावितरणची यंत्रणा या ठिकाणी आपण कामाला लावलेली आहे. चाचणी विभागाचे लोक आहेत, तरी पण समाधान होत नाही. आज आपण नाही, तरी पण समाधान होत नाही का तुमची पूर्ण फिल्डिंग असून? शेतकऱ्यांना वेळेमध्ये विद्युत पुरवठा देण्यामध्ये विलंब झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान होत नाही. परंतु आज आपण मग आता हे समाधान कधी होणार सर? आज आपला पॉवर ट्रान्सफॉर्मर चालू होतोय आणि पुढच्या लाईनचं काम जे आहे ते येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपण पूर्ण करू असं आश्वासन दिलं नाही, 8 आहे. दिवसापूर्वी पण आश्वासन दिलं होतं ना. 15 दिवसाच्या आधी ऐकून घ्या, कसं आहे की ज्यावेळी आपण लाईनवरती काम करत असतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी काही लोकांकडून त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जातो की त्यांच्या रस्त्यामध्ये किंवा शेतामध्ये जे पोल येतात, मग ते अडथळे आपल्याच ग्रामस्थांच्या नेताजींच्या माध्यमातून आम्ही मिटवले. त्याच्यामुळे तो विलंब होत गेलेला आहे. परंतु आज तुम्हाला ठरल्याप्रमाणे आम्ही आज पॉवर ट्रान्सफॉर्मर चालू करत आहे आणि लाईन्स देखील पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये चालू करत आहोत. सर आपण धाराशिवून आलात, आपले सर्वप्रथम आपलं नाव ओळख सांगा. मी संजय आडे, अधीक्षक अभियंता धाराशिव. आता आजही आपल्या देशामध्ये, कृषी प्रधान देशामध्ये, शेतकऱ्यांना विद्युत आपण पुरवठा करू शकत नाही सर. नाही, याच्याकरता आपण ज्यांना ज्या मागे जो लोड डेटा जो घेतला होता त्याच्यावर आपल्याला 5-10 करण्यासाठी आपलेच मंजूर झालं होतं आणि इलेक्ट्रोपाथ कंपनीचं मी आलं होतं. थोडासा कंपनीकडनं डिले झाला आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कसं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या टेक्निकल बाबीमुळे थोडं अडचणी होत्या. आपला देश विश्वगुरू बनत आहे असं प्रधानमंत्री नेहमी म्हणतात सर. तुम्हाला आता मी सांगतोय, आता तुम्हाला तेच करायचं सर. आता तुम्हाला कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना जर विद्युत पुरवठा होत नसेल, रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करतोय. हे बघा, गेल्या कित्येक महिन्यापासून हे प्रथा आहे. तुम्हाला आता मदतीच्या काळामध्ये आम्हाला दिवसा कसा विद्युत पुरवठा करताय, एक मिनिट एक आपल्याला दिवसा शेतकऱ्यांना कसा विद्युत पुरवठा करता याचा आराखडा मी ऑलरेडी मागच्या 8 दिवसापूर्वी सबमिट केलेला मोठ्याला आणि त्याच्यानुसार आपल्या बऱ्याच ठिकाणी आपली कामं सुद्धा मंजूर झालेली आहेत आणि आमचा प्रयत्न आहे. आता इथे भविष्यामध्ये इथे 3 MWचं सोलर जनरेशन येणार आहे इथे. म्हणजे हे तुमचं 15+3 म्हणजे 18 MW तुमचा लोड इथं राहणार आहे. म्हणजे पुन्हा एक आश्वासन. नाही, ते सँक्शन आहे, ते सोलरचं आहे. सोलरचं त्याचं मंजूर आहे. त्यांनी जागा सुद्धा घेतली त्यांनी 12 एकर. ते प्रायव्हेट कंपनीचं आपलं सोलर टाकणार आहे आणि त्याचं ते काम त्याचं मंजूर झालेलं आहे. तो आता काम करेल. पण आता सध्या आपल्याकडे 20 MWचं सध्या आहेच आपल्याकडे इथे. सध्या परिस्थितीमध्ये सध्या आता जे काही शेतकरी इथं आलेले आहेत त्यांचं समाधान कसं करणार तुम्ही? आता जो आता 10 MVचा ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या आता 1 दिवसाला आम्ही घेऊ, त्याचा एक फिडर आम्ही जो आहे त्याच्यावर आम्ही त्याच्या डायव्हर्ट करतो त्या याच्यावर. म्हणजे कमीत कमी जो आता 5च्या याच्याऐवजी आता याची डबल कॅपॅसिटी झाली आहे आणि आपण एक फिडर त्याच्यावर घेऊ. त्यांना दिवसा आपण किती त्याचा लोड चाललाय एक्झॅक्टली तो आपल्याला कळेल ना. नाही, आता उपाययोजना बोललेत ना सर. बाबासाहेब स्वतः सांगतात काहीतरी उपाय त्याने सांगतात. तो विषय पर्याय पण देऊ लागले त्याने. पर्याय हा फिडर आपला जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण एक फिडर आपण याच्यावर घेणार आहे आपण 10 MV. आणि 8 तास जी चालू आहे ना, 8 तास कंटिन्यू चालू ठेवा. आणि आता काय होतंय? एकूणच शेतकरी या ठिकाणी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर काय सर? पूर्वी आपला 1 मिनिट बोलू देता ना. पूर्वी आपला 5 MVचा ट्रान्सफॉर्म होता. त्याची कॅपॅसिटी त्याची करंटची कॅपॅसिटी 262 होती. 240च्या वरती आपलं सेटिंग आहे. 240च्या वरती गेलं की आपण तो फिडर ट्रिप व्हायचा. पण या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी 525 आहे आणि आपला जो फिडर आहे आम्ही तो त्याचा जो लोडेड फिडर आहे तो आम्ही टाकणार आहे त्याच्यावर. उद्या आम्ही त्याच्यावर लोड घेऊ. म्हणजे 24 तासामध्ये होऊन जाईल का? 24 ते 48 तास ट्रान्सफॉर्मर मध्ये आता आम्ही आमिंगो येतात तर 24,000 आमिंगो 48 तास. 48 तास 48 तासामध्ये जर नाही झालं तर हे शेतकरी जे संतप्त जमा आहे हे काय करेल सर? यांनी काय करायला? यांच्याकडे दुसरं काय पर्याय आहे का? हे बघा, आम्ही आमच्या लेवलने आम्ही तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही बोललात 48 तासाचं. 48 तास आम्ही एक फिडर घेतोय ना त्याच्यावर. काय म्हणता शेतकरी बांधवांना? त्याने 48 तास एक अल्टिमेटम मागितलं. तुमचं काय म्हणणं? 48 तासामध्ये 1 मिनिट, 48 तासामध्ये जर नाही झालं तर शेतकरी उग्र आंदोलन करतील. याची साहेबांनी दक्षता घ्यावी किंवा विद्युत मंडळाने दक्षता घ्यावी ही आमची नम्र विनंती शेतकऱ्यांतर्फे. गेल्या वेळेस काय म्हणलं तो 31 जानेवारी पर्यंत चालू करू म्हणलं होतो तुम्ही. आज 2 जानेवारी आली, अजून चालू नाही. मग ते संताप किती दिवस? 1 वर्षात मी चालू होऊ शकलो नाही. ठीक आहे सर. तुमच्या तोंड नाही केलं आम्ही सर. तुमच्या तोंड नाही केलं, तुम्हीच उत्तर दिलं आम्हाला. कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये आमदार खासदार सगळे असताना तुम्ही दिलतो आम्हाला. तुम्ही नेहमी पाठपुरावा करतो. काय? त्याने आज ना आत्मधनाचा इशारा दिले होते. मी नेताजी कवठे, राहणार नळवाडी. मी 2021 पासून या सबस्टेशनसाठी पाठपुरावा करतो 10च्या ट्रान्सफॉर्मसाठी. मी अजूनमधून प्रयत्न केलं. आत्मधनाच्या नोटिसा दिल्या. मी उपोषणाला बसणार होतो 8 फेब्रुवारीला.
ते आत्मधन मला 2 महिन्यात ट्रान्सफॉर्म बसवतो म्हणून मला इथून उठवलं. पुन्हा 17 सप्टेंबरला मी परत आत्मधन होतं माझं, 2 महिन्यात करतो म्हणून उठवले. परत मी सगळे शेतकरी घेऊन कलेक्टर साहेबाकडे, ईसी साहेबाकडे, सगळ्याकडे दौंडी हलगी आंदोलन केलं. तरी त्यांनी म्हणले मला 8 दिवसात करतो म्हणले होते. माझं तारीख आज 15 दिवसाची. नव्या वर्षी मी आत्मधन करणार आहे असं मी शासनाला सगळ्याला कळवलंय, मुख्यमंत्र्यांना कळवलंय, कलेक्टरला कळवलंय, पोलिसला कळवलंय. तरी आता काय झालंय की आडे साहेब नावाचे अधिकारी आहेत, ईसी साहेब कलेक्टर लेवलचा माणूस आहे. हा माणूस 3 दिवस इथं बसून आहे आणि कंपनी एवढी खराब मिळाली आहे. ती कंपनी काम करत नाही. ह्यांनी दुसऱ्या कंपनीची 4 टीम आणली तिथं कामाला. त्याच्यामुळं आणि ही बीडचा संभाजी गीते आहे, ही वाल्मिक कराडची अवलाद आहे. शेतकऱ्याचा रक्त पितोय ना, 6 सबस्टेशन घेतलाय आणि हा माणूस एवढा त्रास देतोय. आणि याच्यानंतर माझं पत्रकार साहेब, याच्यानंतर माझं सालेगावला 10 तारखेला शेतकऱ्यांनी मला बोलवले. 31 मार्च माझी डेडलाईन आहे. सालेगाव मध्ये सुद्धा मी आता त्याने बोलतात ना सर 48 तासामध्ये. इथलं न झालं माझं सोय हेच आहे. 15 दिवसाची मुदत देणार मी, 15व्या दिवशी मी परत आत्मधन करणार. मात्र केवळ आश्वासनांवर शेतकऱ्यांचा विश्वास उरलेला नाही. वेळीच ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनासह आत्मदहनाचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय. बाबा मला काय म्हणायचं बाबा, आता शेतकऱ्यांचा संताप जो खूपच उग्र दिसतोय. अधिकारी 48 तास बोलतात. काय याच्यातून आता तुम्हाला काय म्हणतात? वस्तुस्थिती सर्व शेतकऱ्यांनी बघितलेली आहे, कामाची स्थिती सर्व शेतकऱ्यांनी बघितलेली आहे. आणि आता आमचे जिल्ह्याचे जे एसी साहेब आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आहेत, यांनी हे 15 दिवसाची तत्परता दाखवलेली आहे. त्यात आम्ही समाधानी आहोत. म्हणजे त्यांनी काम करून घेऊ लागलेत. प्रामाणिकपणे जे चालू आहे ते सांगणं गरजेचं आहे. तर त्यांनी करून घेऊ लागलेत. आणि मामाने जे अल्टिमेट आजच्या तारखेचं दिलेलं होतं, त्यांचं काम बघून त्यांनी आजचा दिवस मागं घेऊन त्यांना परत एक 8-15 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण म्हणजे व्यवस्थित करून घेतो असे ग्वाही त्यांनी दिलेली आहेत. तरी शेतकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की आपण खूप दिवसापासून हे सोसलंय, अजून एक 8-15 दिवसासाठी सुसूत. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसतील तर प्रशासनासाठी ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. आता महावितरण आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण उमरगा तालुक्याचं लक्ष लागलंय. की बघा कसं असतं, शेतकऱ्याचं कोण कैवारी आहे का बघा. शेतकऱ्याच्या नावानं मतं मागणारे भरपूर आहेत, परंतु या माणसानं नेताजी कवटेनं आज आत्मदहनाचा इशारा दिला. इथं MSB मध्ये काम नाही झालं तर 1 तारखेला आत्मदहनाचा इशारा तिने दिलाय. या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे का, तहसील प्रशासन आहे का, मुख्यमंत्र्याला देखील निवेदन दिलं होतं, कोण आलंय का बघा. म्हणजे किती कळवळा आहे बघा. नुसतं मतदानापुरतं शेतकरी म्हणायचं आणि शेतकरी इथं जाळून घेतो म्हणताय, त्यावेळेस घरी बसायचं. ना पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासन दिलं होतं का आपण निवेदन दिलं, पोलीस प्रशासनाला दिलंय, महसूल प्रशासनाला दिलंय, कलेक्टरला दिलंय, मुख्यमंत्र्याला देखील निवेदन पाठवलेलं आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.